तर ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. पाहूया त्याबाबतच्या बातम्या. महाराष्ट्रात आलेलं सरकार भाजप आयोगाच्या पापाचं फळ. लाडक्या बहिणींमुळे हे सरकार आलेलं नाहीये, नाना पटोले यांची टीका. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकत नाही. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी ईव्हीएम छेडछाडीचे दावे फेटाळले. निवडणूक पारदर्शक झाली असं दाखवायचं असेल तर व्हीव्हीपॅटमधील मतमोजा. पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून ईव्हीएम तपासल्या गेल्या पाहिजे. बाबा आढाव यांच्या भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. अहिल्यानगरच्या पाथर्डीत रोहित पवारांचं ईव्हीएम विरोधात आंदोलन. तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचं दहन. युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज. बारामतीत युगेंद्र पवार यांचा अजित पवारांकडून पराभव. 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले. चिंचवडमधील लोक शहराबाहेर गेले, मग मतदानाची टक्केवारी कशी वाढली? मवियाचे उमेदवार राहुल कलाटे यांचा सवाल. फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्याचीही माहिती. ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रेंकडून फेरमतमोजणीची मागणी. मतमोजणीबाबत मवियाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार. ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांची माहिती. नांदेडचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांनाही ईव्हीएमवर संशय. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आमचं मताधिक्य घटल्याचं चव्हाण यांचं वक्तव्य. बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला. 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापुरातील मार्कडवाडी गावकऱ्यांचा ठराव.